पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मोदींची नाशिकच्या दिंडोरीमध्ये मतदारसंघात आज पहिली सभा होते। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळ 12 वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होईल। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदी या संदर्भात या सभेतून काही बोलणार का याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। तर नाशिकच्या सभेनंतर कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार आहे। कल्याणमध्येही सभा होणार असून या सभेची देखील तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। जवळपास 75,000 लोकांना बसण्याची सोय या मंडपात करण्यात आली आहे। सभेनंतर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये भव्य रोड शो होणार आहे। भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होईल। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दिंडोरीतल्या सभास्थळावरून आपल्याला अधिकची माहिती देतोय तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता पंतप्रधानांच्या आगमनाकडे, पंतप्रधान मोदींचं आगमन कधीपर्यंत होणार आहे, किती वाजेपर्यंत मोदी दाखल होणार आहेत? जवळपास प्रशासनाकडनं ती माहिती दिली त्यानुसार साधारण 2:10 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळी पोहोचणार आहे आणि सभेची पूर्ण तयारी झाली आहे। जर का तुम्ही सभास्थळावरचं बघितलं तर सकाळपासून पोलिसांची जी सुरक्षा आहे ती इथे तैनात करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांमध्ये देखील एक उत्साह आहे या सभेला घेऊन आणि शेतकऱ्यांमध्ये देखील एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आहे। आपल्याला माहिती आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा देशातला सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये मागच्या 4-5 महिन्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि केंद्र सरकार यांचा एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता आणि निर्यात बंदी उठवली तरी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की निर्यात बंदी उठवल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही। अजूनही कांद्याच्या भावाचा प्रश्न सुटलेला नाही। अजूनही कांदा हा 12 रुपये 13 रुपये किलो दराने विकला जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची एक नाराजी आहे। तर आजच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं विशेष करून लक्ष आहे। मात्र सभास्थळावर जर का हे दृश्य बघितलं तर प्रशासनाची आणि जी इथली तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला इथे पाहायला मिळतात। साधारण 2200 पोलीस कर्मचारी अधिकारी या सभेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातनं देखील पोलीस कर्मचारी इथे आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच कारण की आपण जर का बघितलं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख अशी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पंतप्रधान मोदी या सभेतून काय नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।